जलालपूर शाखा पुणे आणि विश्वास ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित झालेल्या रंगत गेलेल्या आणि उत्तरोत्तर सुंदर होत गेलेल्या शास्त्रीय संगीताच्या या प्रभात मैफिलीमध्ये मी डॉक्टर स्मिता मालपुरे तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। आज अधिक महिना सुरू होतोय, बरोबर? तर सर्वांना सर्वप्रथम ह्या पुरुषोत्तम महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा। तर आजच्या या पावन अधिक महिना आपल्याकडे खूप जास्त काय म्हणता येईल, मांगल्याचा, आनंदाचा, अध्यात्माचा प्रतीक मानला जातो आणि तेव्हा आपण खूप सारी श्रद्धेने आपण परमेश्वराची आठवणी करत असतो। आत्मानंदाचा मार्ग आहे आणि आत्मानंदाच्या मार्गामध्ये सर्वोत्तम मार्ग म्हणजे शास्त्रीय संगीत, कारण ते आपल्याला सरळ परमेश्वरापर्यंत पोहोचवतं असं म्हणायला हरकत नाही। तर ह्या मैफिलीचा आजचे गुणवंत कलाकार आहेत डॉक्टर आशिष रानडे। एकदा जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया। अतिशय आनंद होतोय मला हे सांगताना। मार्च 2019, बरोबर आशिष? मार्च 2019 सूरविश्वास पुष्प दुसरे ह्याचे गायक होते डॉक्टर आशिष रानडे आणि तब्बल आज 60 महिन्यानंतर 62व्या पुष्पाचे आजचे गायक आहेत डॉक्टर आशिष रानडे। ह्या मैफिलीवर चिरंतन प्रेम करणारं नाशिक आणि नाशिकचे कलावंत, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचा वारसा चालवणारं नवीन पिढीतील एक महत्वाचं नाव म्हणजे डॉक्टर आशिष रानडे। संगीत विषयात त्यांनी डॉक्टरेट केलेलीच आहे, ते MA आहेत, संगीत अलंकार आहेत, संगीतातील गायन तसेच तबला वादनातही विशारद पदवी प्राप्त किराणा घराण्याचे प्रसिद्ध गायक पंडित आनंद भाटे यांच्याकडे 15 वर्ष त्यांनी तालीम घेतलेली आहे आणि तसेच प्राथमिक शिक्षण प्राध्यापक डॉक्टर अविराज तायडे यांच्याकडे झाले आहे। अतिशय मानाची समजली जाणारी आकाशवाणीची ऑल इंडिया रेडिओची A ग्रेड त्यांना प्राप्त झालेली आहे। अतिशय लहान वयात हा बहुमान त्यांनी पटकावलेला आहे। मैफिली म्हणाल तर मैफिलींची मांदियाळी त्यांच्या नावावर आहे। अनेक पुरस्कारही त्यांना मिळालेले आहेत। महत्वाच्या मैफिली म्हटलात तर अवघा रंग एक झाला, सूर हिंडोला दुबई, महाराष्ट्र राज्य सरकारतर्फे आयोजित पंडित भीमसेन जोशी संगीत समारोह मुंबई 2024, रसरंग मैफिल, आवर्तन मैफिल, काळाराम मंदिर अयोध्येची मैफिल, अशा अनेक मैफिली त्यांनी गाजवलेल्या आहेत। पुरस्कारामध्ये यशवंत सुरश्री पुरस्कार, पंडित गजानन बुवा जोशी स्मृती पुरस्कार, स्वरमेघ आर्ट्स नागपूर येथे स्वरचैतन्य पुरस्कार, असे अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत। सगळ्यात कौतुकाची गोष्ट म्हणजे आजकाल गुरुकुल पद्धतीने शिकवणारी फार कमी गुरुजन या सध्या आपल्या देशात आहेत। त्यातलं कलाश्री अकादमी हे गुरुकुल पद्धती साधारण 12 वर्ष झाले ते अविरत चालवत आहेत। अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे संगीत ही गुरुमुखी विद्या आहे आणि ती गुरुकडून शिकण्यासाठी अविरत रियाजाची गरज असते। सकाळी 8:30 ते रात्री 9:30 पर्यंत हे गुरुकुल चालू असतं, विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं जातं आणि ते त्यांचं घर आहे, अर्थातच गुरुकुल आहे। या पद्धतीने सगळ्या शिष्यांना शिक्षण देण्याचं कार्य ते अविरत करत आहेत। आपल्यापैकी अनेकांनी त्यांच्या बऱ्याच इतर राज्यातल्या, परदेशातल्या शिष्यांच्या देखील संगीत मैफिली इथेच याच मंचावर ऐकलेल्या आहेत। तर आशिष रानडेंना स्वरसंगत करण्यासाठी, साथसंगत करण्यासाठी आज तबल्यावर आहे सुजित काळे। सुजितने आल्या आल्या मला सांगितलंय की माझ्या फक्त गुरुजींचं नाव सांगायचं आहे, पण असं होत नाही, कारण ते त्यांचं कौतुक त्यांच्यासाठी नाही तर आपल्याला त्यांचा अभिमान आहे म्हणून आपण सांगायचं असतं। भानुदास पवार गुरुजींकडे त्यांचं पहिलं शिक्षण झालेलं आहे आणि 19 वर्षांपासून तालयोगी पद्मश्री सुरेश तळवलकर यांच्याकडे ते तालीम घेत आहेत। 2009 मध्ये भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाची तबला विषयासाठी शिष्यवृत्ती त्याला मिळालेली आहे आणि अजून एक कौतुकाची गोष्ट म्हणजे परकशन इन्स्ट्रुमेंट विषयात UGC नेट परीक्षाही ते उत्तीर्ण झालेले आहेत।
सध्या ते के वाघ कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स येथे तबला विषयाचे प्राध्यापक आहेत. तालयोगी पंडित सुरेश तळवलकर, अलकादेव मारुलकर अशा अनेक दिग्गजांना त्यांनी साथसंगत केलेली आहे. संवादिनीवर आहे अथर्व भागवत. अथर्व हा देखील डॉक्टर आशिष रानडे यांचा शिष्य आहे. मागचे 8 वर्ष अविरतपणे तो त्यांच्याकडे शिक्षण घेतो आहे. आणि कौतुकाची गोष्ट म्हणजे कम्प्युटर सायन्सचा तो विद्यार्थी आहे आणि तो त्यातही शिक्षण घेतो आहे. ही फार वेगळी अभिनव जोडी असते. कम्प्युटर आणि संवादिनी किती वेगळे. तिथे पण कीबोर्ड आहे, इथे पण कीबोर्ड आहेत, पण एक परमेश्वराकडे नेणारा आणि एक चैतन्याकडे आणि या सगळ्या AI इन्स्ट्रुमेंटकडे नेणारा. तर ही सगळी तरुण पिढी मंचावर बसलेली आहे. अथर्व ठाकूर आहे तंबोऱ्यावर आणि दुसऱ्या तंबोरा आहे दुर्गा विंगळी. तर अशा या यंग ब्रिगेड बरोबर मेचा ह्या ग्रीष्मामधला सुंदर असा स्वरतालाचा थोडासा शिडकाव रिमझिम पाऊस आता ऐकूया. आणि ह्या उन्हाळ्यामध्ये थोडीशी काहिली होताना पुन्हा एकदा गारव्याचा अनुभव करूया, सुरू करूया स्वरतालाची सोनेरी रिमझिम सूर्यविश्वास. नमस्कार. स्मिताताईंनी उल्लेख केल्याप्रमाणे आज खूप मोठा योग आहे जो पुन्हा एकदा मला इथे गाण्याची संधी प्राप्त झाली. सूरविश्वास हे नाव अतिशय सार्थक असं मला नेहमीच वाटतं. कारण नाशिकच्या कलावंतांवर, नाशिकच्या विद्यार्थ्यांवर, नाशिकच्या रसिक श्रोत्यांवर आणि या सगळ्याच कलाक्षेत्रातल्या लोकांवर विश्वास ज्यांचा आहे असं सूरविश्वास आहे. त्यामुळे मी आभार मानतो विनायकजींचे आणि संपूर्ण टीमचे की मला पुन्हा एकदा संधी प्राप्त झाली. आज आपल्यासमोर थोडा वेगळा राग सादर करतो जो इथे मला असं वाटतं अजून गायला नाही. राग रामकली प्रातकालीन राग आहे. आणि थोडं रागाविषयी सांगायचं तर भैरव थाटामधला राग आहे. पण भैरवामध्ये तीव्र मपधनी, तीव्रम आणि कोमल निषाद अशी संगती रामकलीमध्ये आहे. आणि माझे परस्पर गुरु पंडित भीमसेनजींनी गाऊन अजरामर केलेला अजून एक राग, त्यांचं सवाईतलं रेकॉर्डिंग तुम्ही हे झाल्यानंतर जरूर ऐका. कारण शेवटी माझ्या परंपरेकडे नेण्याचं माझं काम आहे. त्यामुळे माझं ऐकल्यानंतर माझ्या गुरुजींचं ऐकावं अशी मी सगळ्यांना विनंती करतो. राग रामकली पारंपरिक बंदिश आहे दरबार धाम आणि छोटा त्यालाचे बंदिश आहे सगरी रे नतीजा आहे. विलंबित एकताराचे बंदिश आहे.
दरबार
की मोरा दरबार गम रे सा रे गम प गम मम रे सा धनी सा रे सा गम रे सा रे सा गम प गम रे सा दरबार मन की मुराद पाऊं दरबार
मन की मुराद मन की मुराद पाऊं दरबार 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 गमधर धार 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 सागम प गम प गम रे गम रे सादर पाम विदाय सा सा ग म धरे सा सा ग म धरे धरे सा रे सा ग म ग म प ग म रा मा म प प प ध नी र म प ग म रे सा धर पार दरबार धाम की दरबार
करबार मन की इच्छा मन की इच्छा पूर्ण माग पूर्ण माग मन की इच्छा मन की इच्छा मन की इच्छा पूर्ण
दूधार मन की इच्छा पूर्ण मांग दूध दूध और अनधन लक्ष्मी देव बेड़ा पार दरबार दरबार धाम मन की इच्छा दरबार धाम मन की इच्छा दरबार दरबार धाम मन की इच्छा दरबार दरबार धाम दरबार धाम दरबार धाम मन की इच्छा पूर्ण मान दरबार 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 मन की मुराद पाओ दरबार 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 धाम मन की ठाकुर बाब दरबार दरबार धाम धर दरबार धाम मन की मुराद पाप दरबार 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 धाम
सगरी रैन के जागे, 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 जागे जागे, सगरी रैन के जागे, सगरी रैन के सगरी सगरी सागरी रैन के जागे, सगरी रैन के जागे, सगरी रैन के सगरी रैन के सगरी रैन के सगरी रैन के जागे भागे, सगरी रैन के जागे भागे, सगरी रैन के रैन के जागे
सुगर चतुर सुर जनवा बलमा सुगर चतुर सुर जनवा बलमा सुगर चतुर सुर जनवा सुगर चतुर सुर जनवा हो नहीं मेरे सागरी रैन के सगरी रैन के जागे 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 सगरी रैन के जागे 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 सगरी रैन के जागे जागे सगरी रैन के सगरी रैन के जागे 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 सगरी रैन के जागे सुखर चतुर सुर जनवा सुरजनवाप सगरी रैन के जागे 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 सगरी रैन के सगरी सगरी रैन के जागे 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 सगरी रैन के सगर रैन के सगरी रैन सगरी रैन के जागे सुगर चतुर सुर जनवा बलमा सुगर चतुर सुर जनवा बलमा सुगर चतुर सुर जनवा हो रही मेरे सगरी रैन के सगरी गुणमाला धर पर अंचल बिन गुणमाला धर पर अंचल बिन गुणमाला धर पर
गुण माला धर बिन गुण माला धर परंजन जावत तिलक लगाय जावत तिलक लगाय बिन गुण माला धर परंजन जावत तिलक लगाय अलग वन सखी मन भारी अलग वन सखी मन भारी तन मन धन गोतारे सगरी राय लगे 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 रैन के जागे रैना रैना सगरी रैन के जागे सगा सा 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 सगरी सगारी सा सगरी लगे सगरी लगे जागे जागे सगरी लगे जागे सुगर चतुर सुर जनवा बलमा सुगर चतुर सुर जनवा बलमा सुगर चतुर सोगर चतुर सुर जनवा बलमा मोरजी मेरे आगे सगरी लगे सगरी सगरी लगे आ सगरी लगे जागे सुगर चतुर सुर जनवा सुगर चतुर सुर जनवा बलमा हो रही मेरे आगे हो रही मेरे आगे सगरी रन के जाए धन के जाए
क्लासिकल गाऊ की अभंग गाऊ काय क्लासिकलच ऐकायचं. थोडा या प्रहराचा पुढचा राग येतो, राग वृंदावनी सारंग. प्रवीणजींची खास फरमाईश होती आज की वृंदावनी सारंग मधली मी या तानसेरांनी रचलेली बंदिश मला ऐकायची आहे. सो त्या बंदिशीबद्दल थोडं सांगतो. तुम रब तुम साहेब हे मुळात ध्रुपदाची बंदिश आहे, पण ती नंतर शास्त्रीय ख्याल जेव्हा ख्याल ऐकली सुरू झाली तेव्हा ती ख्यालामध्ये कन्वर्ट झाली. सो ही मुळात ध्रुपदाची बंदिश आहे आणि मिया तानसेन हे ध्रुपद गायक होते. सो त्यांनी ही ध्रुपदात गायलेली बंदिश आहे.
साहेब उमरब साहेब 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 उमर राव राव उमरब साहेब रब साहेब हो मरब रब साहेब तुम रब साहेब तुम रब साहेब तुम ही करीम तुम ही राहीम तुम ही करीम तुम ही राहीम गावत गुणी धर्म सुरलय सुरताल शब्द फार सुंदर आहे, शब्द आहे तुम ही पूरन ब्रह्म तुम ही पूरन ब्रह्म तुम ही आचल तुम ही जगत गुरु तुम ही जगत गुरु तुम ही सरदार कहे मियाँ तान से न कहे मियाँ तान से न तुम ही आप तुम ही करत सकल जगत को भव पार तुम ही करत सकल जगत को भव पार तुम साहिब तुम रब तुम साहिब
जाऊं मैं तुम्हें बलिहारी जाऊं मैं तुम्हें बलिहारी ये जाऊं मैं तुम्हें बलिहारी जाऊं मैं तुम्हें बलिहारी रे जाऊं मैं तुम्हें बलिहारी जाऊं मैं तुम्हें बलिहारी जाऊं मैं तुम्हें बलिहारी रे जाऊं तुम्हें बलिहारी तुम्ही मेरो मन हरली मोरे तुम्ही मेरो मन हरली मोरे जाऊं मैं तुम्हें बलिहारी तुम्ही मेरो मन हरली मोरे तुम्ही मेरो मन हरली मोरे जाऊं मैं तुम्हें बलिहारी गरीब की इच्छा पूर्ण कर दो 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 तुम तो गरीब तुम्ही मेरो मन हरली मोरे तुम्ही मेरो मन हरली मोरे जाऊं मैं तुम्हें बलिहार तुम्हें बलिहार साडेआठ वाजलेले आहे आणि मिसळची वेळ झाली. याद पिया की आयाची फरमाईश आहे, पण त्यानिमित्ताने मी सगळ्यांना रसिकांना आवाहन करतो की याद पिया की आहे आणि अजूनही काही गायला संध्याकाळी परत या, कारण आज रसिक म्हणून तुम्हाला खूप मोठं टास्क आहे तुमच्या समोर की माझं गाणं एकाच दिवशी एकाच एरियामध्ये दोनदा आहे. त्यामुळे संध्याकाळी पण याच संख्येने या किंवा अजून जास्त संख्येने या, कारण असं कमी वेळा घडतं की एकच गायक एकाच एरियात दोनदा गातो एकाच दिवशी. सो तिथे आम्हाला प्रश्न पडतो की पुन्हा लोक येतील की नाही, पण आता सकाळचे राग झाले तर संध्याकाळचे राग ऐकायला या.
आणि तुम्ही नाही आलात तर मला हे पुन्हा मिळणार नाही असं दोनदा गायला. त्यामुळे मी परत आलात तर मग मला ऑर्गनायझर दोनदा बोलू शकतील, त्यांना ती खात्री असते की पुन्हा रसिकेचं गाणं ऐकायला येतं. त्यामुळे संध्याकाळी पुन्हा या. आत्ता फक्त एक संपायचं म्हणून एक भैरवी गातो, धन्य भाग सेवा का. आज संध्याकाळी पवार तबला अकादमी आणि अल्पारंभ फाउंडेशन तर्फे माझं तालाभिषेक या बैठकीमध्ये गाणं आहे. संध्याकाळी 6 वाजता सुरू होईल. कुसुमाग्रज स्मारकामध्ये आहे, गंगापूर रोडला. तेव्हा सगळे या. तेरे तेरे धन्य भाग सेवा का अवसर पाया, धन्य भाग सेवा का अवसर पाया, चरण कमल चरण कमल चरण कमल की धूल बना, मोक्ष द्वार मोक्ष द्वार मोक्ष द्वार तक आया, धन्य भाग सेवा अवसर, धन्य भाग सेवा का अवसर पाया पाया, धन्य भाग सेवा अवसर पाया पाया, धन्य भाग सेवा का अवसर पाया पाया, चरण कमल की धूल बनावे, चरण कमल की धूल बनावे, मोक्ष द्वार तक आया, मोक्ष द्वार तक आया,
हरि रूप नंदा हरि अनंत 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 हरि रूप नंदा कैसे कोई जाने कैसे कोई जाने राग रागिनी के सुर सुर में राग रागिनी राग रागिनी के सुर सुर में राग रागिनी राग रागिनी राग राग रागिनी राग 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 रागिनी के सुर सुर में हरि निज रूप दिखाया हरि निज रूप दिखाया धन्य भाग सेवा अवसर पाया पाया धन्य भाग सेवा अवसर पाया हट में गूंजा नाद निरंतर 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 ज्योत जली अंतर में ज्योत जली अंतर में ज्योत जली अंतर में घट में गूंजा निरंतर ज्योत जली अंतर में सौ सूरज के उजियारे 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 में उजियारे में उजियारे में मैंने मुझको पाया मैंने मुझको पाया मैं मुझको पाया धन्य भाग सेवा अवसर पाया पाया धन्य भाग सेवा का अवसर पाया चरण कमल ही धूल बनाए चरण कमल की धूल बनाए चरण कमल की धूल बनाए मोक्ष द्वार तक आया मोक्ष
हम सलमान एकदा भेटून जारे दिव्यतेच्या पांडुरंगा, एकदा भेटून जारे दिव्यतेच्या पांडुरंगा, हुरहुरे प्राणात माझ्या वेदनेची चंद्रभागा. तूच घेऊन ये दिंडी होऊ दे माझीच वारी, ताणली ताना पुढे मी जीवनाची एकतारी. परमेश्वराला आळवायचं हे एक अनोखं मिश्रण आज आपण इथे ऐकलं. सुरुवात केली आशिषजींनी रामकलीपासून. रामकली हा प्रभातीचा राग आहे, नावातच सगळं काही आहे. राम हे आपण सलग थेटपणे अध्यात्माशी जोडलं जातं. आपण राम म्हटलं की मनातला राम जागा होतो, म्हणजे आपण परमेश्वराशी संवाद साधतो. आणि हा रामाचा पुढे आहे कली. कली म्हणजे जागृत अवस्था. तर अध्यात्माची ही जी जागृत अवस्था निर्माण करायचं ज्याच्यात सामर्थ्य आहे तो राग म्हणजे रामकली. या रामकलीमध्ये सर्वांनीच इतकं मनापासून ऐकलेलं आहे, प्रत्येकाला वेगवेगळी अनुभूती येते. आता ही अनुभूती कशी असेल तर कुणाला तरी असं जाणवेल की मंदिराची जेव्हा घंटानाद होतो तेव्हा त्या घंटेची कंपना जी हळूहळू हळू सगळीकडे पसरत जातात तसा काहीसा भाव येतो. कुणाला तरी असं वाटेल की पाण्यामध्ये दगड टाकलेले आहेत, त्याचे तरंग जसे पुढे पुढे गोल गोल गिरक्या घेत जातात तशी काहीशी ऊर्जित अवस्था मनाची प्राप्त होते. आणि त्यानंतर जो होता तो वृंदावनी सारंग. तर सुरुवातीला रात्र संपलेली आहे आणि सकाळ होते आहे, या मधली जी वेळ आहे ती जागृत अवस्थेची, ती रामकली. आणि थोडंसं ऊन पडायला लागलंय. आता खिडकीतून सगळीकडून जे कवडसे यायला लागलेत आणि त्यानंतर त्या हवेने जी पानांची हलकीची सळसळ होतीये तो म्हणजे वृंदावनी सारंग. तर हे दोघं राग आहेत, हे एकत्र करणंच इतकं सुंदर आहे. आणि ते भीमसेन जोशींच्या शिष्यालाच करू जाणे. एकदा जोरदार काय आशिष. वृंदावन बघा, कोकिळा आहे, इकडे सुंदर गारवा आहे. अहो पारा 42 वर 43 वर घरामध्ये खाली उतरतो आपण आपल्या बिल्डिंग मधून तेव्हा फक्त एसीचे आणि कूलरचे खोके आजकाल बाहेर कचऱ्यामध्ये दिसतात. अशी अवस्था असताना इथे कोकिळेचे आवाज ऐकता येत आहेत, हवा आहे, सुंदर हिरवाई आहे. जगायला अजून काय हवं? अधिक मासाची सुरुवात ह्यापेक्षा उत्तम काय असते? तर पुरुषोत्तम मास म्हणतात त्याला, पुरुषोत्तमाचा महिना म्हणतात, कारण की अधिक आला, सौर वर्ष आणि चांद्र महिना हे दोघं एकत्र जोडताना हे दिवस एकत्र आले. आणि असं झालं की ह्या महिन्यामध्ये काही लग्न नाही, मुहूर्त नाही, काहीच नाही. तो वर्ज असलेला महिना म्हणून नैराश्याचा महिना असं मानलं जायला लागलं. तेव्हा भगवान विष्णूंनी म्हटलं असं काही होता कामा नये, मी या महिन्याला अभय देतो. आणि म्हणून तो पुरुषोत्तम झाला. तेव्हापासून हा पुरुषोत्तम महिना आणि तो वर्ज असलेला महिना सगळ्यात उत्कृष्ट झाला, उत्तम झाला. आणि तेव्हा देवाच्या आराधनेचा सर्वात महत्वाचा महिना झाला, आत्मानंदाकडे नेणारा महिना झाला. आता हा आत्मानंद सगळ्यात आधी कोण देते? आई देते. आईला लगेच कळतं की उगाचच बाळ रडत असतं आणि आई म्हणते की भूक लागली असेल त्याला. भूक फक्त पोटाची असते का? नाही ना, भूक निसर्गाची असते, भूक सुरांची असते. तर ही आपल्या सर्वांना अशी निसर्गाची भूक लागते. सूर ताल लय ऐकायला हवं, आपला आत्मानंद आपण साधायला हवा. म्हणजे काय? आपलं पालकत्व करायला हवं. तर काही माणसांमध्ये हे पालकत्व जागृत सदैव असतं, त्यांची रामकली सदैव प्रगल्पित झालेली असते. असे रामकली आळवणारे नव्हे, जगणारे, पालकत्व निभावणारे आणि आपल्या स्वतःवरचा विश्वास द्विगुणित करणारे विश्वास ठाकूर यांना मंचावर आमंत्रित करते.
आता लहान मुलं एकटी नाही खेळत, ती 4 मुलांना घेऊन खेळतात. मग आई म्हणते की नादाला लाव त्याला, ती बघ 2 अजून पोरं असतील, नाही तर खेळणी दे, नाही तर 2 भांडी दे, काहीतरी वाजवतील, आपोआपच शांत बसेल. तर नादाला लावण्यासाठी माणसं लागतात. तो एकत्र खाल्लं की मजा येते. गायत्री म्हणतात एकटा म्हणण्यापेक्षा एकत्र म्हटलं की ऊर्जा येते, कंपनं येतात. पण हे एकत्र आणायचं कुणी, त्याच्यासाठी संकल्पनाकार हवेत. मी विनायक रानडेंना मंचावर आमंत्रित करते. कल्पना आपल्या सगळ्यांना इथे एकत्र बसवणं फार कठीण आहे. पहाटे 4 वाजेपासून स्वागतात सिद्ध असा एक मेसेज येतो आपल्याला. तर ते स्वागत मनात असायला हवं. आणि ही अशी माणसं जपायला, जोडायला, टिकवायला, जगवायला आणि वेळेवर त्यांनी त्यांच्या तब्येतीची काळजी घेतली नाही तर कान पकडायला पण माणसं लागतात. अशी माणसं म्हणजे विश्वास ज्ञान प्रबोधिनीचे अध्यक्ष डॉक्टर मनोज शिंपी यांना मंचावर आमंत्रित करते. आणि त्या सगळ्या काका लोकांना धरून त्यांनी केलेलं कार्य सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमची रुचा महाजन ठाकूर कायम कार्यान्वित असते. रेडिओ विश्वासची समन्वयक, ती बाहेर कामासाठी आलेले आहेत. अहमदाबादला गेलेली आहे. रेडिओ विश्वासचं प्रचंड मोठं काम ती करते आहे. या नव्या पिढीकडे उमेदीने आणि ऊर्जेने बघावंसं वाटणारा हा मंच आपल्याला समोर डोळ्यांसमोरच दिसतो आहे. त्यामुळे या मंचासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. सर फार सुंदर योगायोग आहे. मार्च 2019ला सूर्यविश्वासचं 2रं पुष्प आशिष रानडेंनी केलं होतं. आज 62वं पुष्प आहे. तर टोटल 60 पुष्पांनंतर ते आज इथे गायला आले. आणि कौतुक नाही, खूप कौतुक आहे. मंचावर गाण्यासाठी 3 कलाकार येणार होते कलकत्त्याहून. तर ह्या सगळ्या आणीबाणीच्या काळात आणि उन्हामुळे त्यांचं वेळेवर रिझर्वेशन कॅन्सल झालं. आणि रानडे सरांनी फोन केला रानडेंना की रानडे जमेल का, एखादी विद्यार्थिनी किंवा विद्यार्थी जमेल का. रानडे असल्यामुळे ते म्हटले नाही, आजचा डे रानडे. आणि त्यांनी आजचा दिवस सुंदर केला, आपलाही दिवस सुंदर केला. नाशिकमध्ये अशी लोक आहेत की एका शब्दावर इथे तयार होतात आणि नुसती नाही येत, अख्खा समूह घेऊन येतात. या सगळ्यांचंच किती कौतुक आहे. ज्यांना भीमसेन जोशींचा आशिष मिळालेला आहे. अथर्व 2 आहेत, गणपती आहे तिकडे, इकडे दुर्गा आहे, दुर्वा, इकडे दुर्वा आहे. म्हणजे गणपतीला दुर्गा काय दुर्वा. आणि हा इकडं तालवाद्य आहे त्यांच्या, मल्हार आहे. आणि ह्या सगळ्यांना घेऊन सुजित आहे. काय जोडगळी आहे. हा फार सुंदर, म्हणजे ही सूर्यविश्वास सूर्याचं श्रवण नाहीये, ही अनुभूती आहे. ती स्वीकारायला आणि साकारायला आपल्याला खूप मोठं भाग्य लागतं. आणि आपण भाग्यवान आहोत असं मला मनापासून वाटतं. तेव्हा एका स्वतःसाठीच टाळ्या वाजवा. येतानाच मला अलका काकू भेटल्या आणि त्या म्हटल्या की तानसेन संगीत समारोहात आशिषजींनी गायन केलं होतं, त्या तिथे ऐकायला गेल्या होत्या. कुठे काकू? मंचावरच या. उल्का मांडकर. काय सुंदर नाव आहे बघा. आज सगळी छान छान नावं मंचावर आहेत. कुठे होतं काकू ते? ग्वालियरला होतं त्यांचं गाणं. नमस्कार. मी जेव्हा तानसेन संगीत समारोहासाठी ग्वालियरला गेलेली होते आणि पत्रिकेमध्ये नाशिकच्या आशिष रानडेंजींचं नाव वाचलं आणि खरोखर माझं ऊर इतकं आनंदाने भरून आलं की मी लगेच त्यांना फोन केला. म्हटलं आशिषजी, नाशिकहून खास तुमचं गाणं ऐकायला आम्ही उभयता इथे आलेलो आहोत. आणि खरोखर तानसेन संगीत समारोहाला जे आवश्यक असतं तो स्तर त्यांनी पार करून तिथे गायन गायलं, याचा खरोखर मनस्वी आनंद झाला. आणि विशेष म्हणजे तानसेनांची जी बंदिश होती, आता आशिषजींनी सांगितलं की ती चौतालात होती, द्रुपदात होती, ती सुद्धा तिथे त्यांनी खास, किती त्यांचा वैचारिक विचार आहे की तानसेन संगीत समारोहामध्ये आपण तानसेनजींचीच बंदिश गावी.
खरोखर त्यांनी नाशिकचा झेंडा अटके पार रोवला. खरोखर तुमचं मनापासून कौतुक आहे. आणि मी जवळजवळ 20-25 वर्ष सवाई गंधर्व अटेंड करत होते. त्यांचा जो रामकली आहे म्हणजे आज पंडितजींची सुद्धा त्यांनी आठवण करून दिली आहे. खरोखर आशिषजी खूप खूप धन्यवाद. आणि सूरविश्वासनी 2 मिनिटं बोलायची संधी दिली त्याबद्दल आपला सगळ्यांचेही धन्यवाद. धन्यवाद. उल्काताई, एवढा मोठा सन्मान जो तुम्ही तुमच्या शब्दातून करून दिला, आशिषजींचा सन्मान आणि सत्कार त्यांनीच करावा अशी मी त्यांना विनंती करते. जवळ या ना. अथर्व भागवत मंचावर यायचंय. त्यांचा सन्मान करण्याची विनंती मी संजयजी मराठे यांना करते. संजय मराठे. गेले का? मी महारुद्र अष्टुरकर. अरे तुम्ही फोटो काढण्याच्या ऐवजी आता इकडे त्यांचा सन्मान करा. अतिशय सुंदर चित्रांमध्ये कैद करण्याचं, कलावंतांना काम करण्याचं जे कसब त्यांच्याकडे आहे. आपल्यात आज चारुशीला बेळे मॅडम आलेले आहेत. मी त्यांना मंचावर आमंत्रित करते की त्यांनी सुजितचा सन्मान करावा. डॉक्टर मालपुरे आलेले आहेत कळवणून. मी त्यांनाही मंचावर आमंत्रित करते. चारुशीला मॅडम. जवळ या. दुर्वाचा सन्मान करण्याची विनंती मी मालपुरे डॉक्टरांना करते. माझे पप्पा आहेत ते. भालचंद्र कोंटे आहेत. त्यांना मी विनंती करते की त्यांनी मल्हारचा सन्मान करावा. मल्हारने मंचात यायचंय. डॉक्टर सुधीर संकलेच आलेले आहेत. त्यांनी मंचावर यायचे. सुधीर सर, त्यांना विनंती करते की त्यांनी अथर्वचा सन्मान करावा. सूरविश्वास, एक छोटी कल्पना विश्वासमुळे आज इतक्या मोठी झाली आणि आज 62 पुष्प झाली. मला असं वाटतं की सगळ्यात पहिले टाळ्या विश्वासासाठी मिळाल्या. नाशिकमध्ये सामाजिक असू दे, शैक्षणिक असू दे किंवा कुठलाही क्षेत्र असू दे, त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहणं हे त्यांनी पहिल्यापासून केलंय. वयाच्या ज्या वयामध्ये मुलांना काय करावं ते कळत नाही त्या वयात त्यांनी बँक टाकली. म्हणजे बँकेची स्थापना करून बँक मोठी तर केलीच, बँक उदयाला आणली आणि बँकेचंही नाव विश्वास बँक हे ते सार्थ केलं. माझ्या मते सहकार क्षेत्रातली अशी बँक एखाद्या गावात असणं ही ती गावाची समृद्धी आहे. आणि एक विश्वास गावात असला तर ते गाव समृद्ध झालंच पाहिजे. विश्वासासाठी परत एकदा जोरदार करा. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, हिने पण सांगितलं स्मिताने, पण त्याच्या मागचे ती जे 2-4 मिनिटं होती ती इतकी अशी एक विचित्र अवस्था असते की त्याचा मला फोन आला. तो इतका घायकुतीला आला होता की सर
हमारा कंफर्मेशन नहीं हो रहा है, इतना घंटा विदाउट कंफर्मेशन हम तीनों के तीनों कैसे आएंगे। हमने प्लेन का भी ट्राई किया लेकिन वो बहुत कॉस्टली हो जाता है, एक का 22,000 है। मग मी त्याला सांगत होतो की थांब, थोडं थांब, मला जरा विचार करू दे, तू येणार नाही हे कन्फर्म आहे। तर त्याने गुरुला फोन दिला आणि ते गुरु सांगत होते की इनकी कोई गलती नहीं है बेटा, लेकिन इनको दोबारा चान्स देना। मला असं वाटतं सूर्यविश्वासला गायला मिळावं म्हणून कलकत्त्यापासून इतक्या विनवण्या करून जर लोक येत असतील तर हा सगळा मंच हा तुमच्यामुळे समृद्ध आहे। तुमच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत, कारण नुसता मंच देऊन चालत नाही, समोर जर तसे रसिक नसले तर त्या मंचाला ती किंमत येणार नाही, ती योग्य जागा होणार नाही। म्हणजे आज आशिष जे गायला किंवा आशिष परगावी जाऊन जे गायला त्याचा आपल्या गावातला म्हणून कौतुक करणारी जर माणसं नाशकात आहे, त्याला मी त्याचा फोन ठेवला, आशिषला फोन केला। आशिषने सांगितलं की विद्यार्थी वगैरे नको, एकच दिवस आहे मध्ये मी स्वतःच गातो। आज संध्याकाळी त्याचं गाणं आहे, तो पण आमचाच मित्र आहे ज्याने ऑर्गनाईज केलं। त्याचा मला फोन आला, अरे सकाळी जर आशिषचं गाणं झालं तर संध्याकाळी कोण ऐकेल? म्हटलं अरे राग वेगवेगळे आहेत आणि सकाळची माणसं, आता संध्याकाळी येणारी माणसं ही वेगळी जरी असली तरी ही पण माणसं नक्की येतील। आणि माझ्या मते आशिष तू जे मदत केली त्याला तोड नाही। एखादा माणूस येणार नाहीये, आज डॉक्टरेट लेवलचा माणूस आहे, असं नाही म्हटलं की बाबा आधी तर पोस्टर दुसऱ्याचं आलं। आमच्या राजू देशने लगेच पोस्टर बदलून पोस्टर टाकून, म्हणजे आमची यंत्रणा पण बाहेर त्याचं लगेच त्याची माहिती, त्याच्या साथीदारांची माहिती, तुम्ही सगळे साथ संगत करणारे, तुमचं पण मनापासून आभार। कारण एका दिवसात पटकन जायचं, तयारी करायची, कुठले राग आहेत काय आहे आणि त्याला साथ द्यायची, आणि हे फक्त नाशिकच करू जाणार, कारण दुसरा कलावंत मोठा होतं। मग अशी एक सत्कार महाराष्ट्राच्या हस्ते केला, याचं कारण एक आहे, निस्वार्थपणे अनेक कलावंतांचे फोटो काढायला हा माणूस तिथे उभा असतो। त्याच्या इतका मोठा कलाकार नाही, तर सन्मान सुद्धा योग्य व्यक्तीच्या हस्ते व्हायला पाहिजे। आशिषचा सन्मान त्यांच्या हस्ते केला, कारण खरा रसिकच या कलावंतांना मोठा करतो। आपल्याला असं वाटतं की रसिक काय आहे, तर रसिकच मेन या सगळ्याचा आत्मा आहे। बेळे हे खानदान नाशिकला सगळ्यांना परिचित आहे। मला असं वाटतं की ही नाशिकची शान आहे। तुम्ही कुठलाही माणूस घ्या आणि त्याला सन्मानाला बोलवा, आपल्याला असं नाही वाटणार की सन्मान चुकीचा झाला। इतके सगळे सन्मानार्थी, खरं तर व्यासपीठ समोर आहे असं मला वाटतं। हे व्यासपीठ असंच दुमदुमत राहो आणि हा सूरविश्वास असाच भरत राहो। नक्की येत जा महिन्याच्या 3ऱ्या रविवारी, आणि कुमार मंचला पण येत जा, खूप छान छान मुलं गातात। ह्या सगळ्यांना जोडून ठेवणारं एक नाव ज्याच्यासाठी टाळ्या जास्त व्हायला पाहिजेत ते म्हणजे स्मिता मालपुरे। असं म्हणतात की गाण्या जेवढा ऐकायला सुश्राव्य आहे तेवढंच तिचं निवेदन पण ऐकताना खूप छान वाटतं। आशिषने आज तिची पंचायत केली, काल एक राग सांगितला आणि आज सकाळी वेगळाच राग गायला। एवढ्या वेळात त्या मुलीने अभ्यास करून त्याच्याबद्दल कागद न घेता बोलली। ऐन वेळेत प्रश्नपत्रिका बदलल्यावर काय होत असेल, आधी पेपर मिळालाय त्याचा अभ्यास करून गेलोय आपण। पण मला असं वाटतं की हे याचं पण श्रेय विश्वासला जातं। विश्वासने सांगितलं की तू रागांवर पण बोलत जा, आणि त्यामुळे ती रागांचा जो अभ्यास करायला लागली, आशिषने सगळीच पलटी करून टाकली, सगळीच राग बदलून टाकली आणि तिचा चेहरा स्मिताचा बघण्यासारखा झाला होता। पण निवेदनाला उभी राहिली तर असं कोणालाही वाटणार नाही की तिला हे आत्ता कळलं आणि त्याच्यावर तिने आत्ता अभ्यास करून तुमच्या पुढे काहीतरी मांडलं। स्मिताचा प्रवास अनेकांनी बघितला असेल या 62 पुष्पामध्ये। जोरदार टाळ्याची। आज तिच्या वडिलांना बोलून सन्मान केला, तो तिचा सन्मान होता, कारण तिच्या वडिलांना व्यासपीठावर मला बोलवायचं होतं का या मुलीने या व्यासपीठाला एक वेगळी ऊर्जा, एक वेगळी उमेद आणि एक वेगळी उंची नक्की दिली। आमची सगळीच विश्वास ग्रुपची मंडळी, आमचं एक कुटुंब आहे आणि सार्थक कुटुंब प्रमुख विश्वास ठाकूर आहे, आणि तुम्ही सगळेजण आमच्या कुटुंबातलेच आहात। तुमच्यामुळे हे व्यासपीठ समृद्ध होत आहे, असं समृद्ध होत राहो। खूप खूप तुमचे धन्यवाद। आज जे तब्बलची साथ संगत करायला येणार होते गौरव, मी जेव्हा वाराणसीला गेले तेव्हा त्यांना भेटले तर ते इतके उत्सुक होते इथे नाशिकला यायला, पण दुर्दैवाने आज त्यांना जमलेलं नाहीये। पुढच्या वेळी ते येतीलच। धन्यवाद। मला असं वाटतं की समारोप विश्वासासारखा सार्थ माणूस नाही। एक रानडे दुसऱ्या रानडीच्या मदतीला आला, एवढंच मला वाटतं आजचं कार्यक्रमाचं म्हणता येईल। पण एक उत्तम आहे की खरा मगाशी तू जो बोलला ना की आशिष आला, तो हाडाचा कलावंत आहे, तो जगतो त्याच्यामध्ये। त्याच्यामुळे त्याला हे नाही झालं की आपल्याला अचानक बोलवलं आणि आपण कसं जायचं किंवा काय जायचं हा प्रश्न त्याच्यात नाही। आणि मला असं वाटतं की आशिष तुझा हा जो साधेपणा आहे ना, हा असाच जग, तो देशभर प्रसिद्ध आहेस आणि सगळ्यांना माहिती आहे। त्या ताईंनी पण खूप तुझं कौतुक केलं, आम्हाला तुझा अभिमान
आहेच. आणि तुझ्याबरोबर हे सगळे साथ संगतीला आलेली जी काही मंडळी आहे सगळी, त्यांचं सुद्धा मनापासून सूरविश्वासच्या तर्फे मी आभार मानतो. आणि नेहमीप्रमाणे आपला मिसळीचा कार्यक्रम आहे. साधारण विनायक सगळंच बोलून जातो, त्याच्यामुळे बोलायला माझ्याकडे काहीच फारसं तसं राहत नाही. आता पुढच्या वेळेला आधी विनायकच्या आधी बोलतो म्हणजे मग पण काही वेळेला असं होतं की मला काय बोलायचं हे सुद्धा विनायकमुळे सुचतं. तो सुद्धा एक महत्वाचा खरं म्हणजे धागा त्याच्यामध्ये आहेच. पण हरकत नाही. विनायक आता इतका छान छान, मला आठवतं की विनायकला मी जेव्हा पहिल्यांदा आभार प्रदर्शन करायला दिलं होतं एकदा, तो तयारच नव्हता आणि त्याला अचानक त्याला स्टेजवर म्हटलं की आभार प्रदर्शन कर म्हटलं. आता मला माहिती नव्हतं नंतर माझ्यावरच उलटेल म्हणून एवढं सगळं पण विनायक अतिशय उत्तम आणि चांगला करतो. कधीतरी तो साहित्य संमेलनाचा अध्यक्ष सुद्धा होऊ शकतो असं मला पूर्णपणे विनायक बद्दलची खात्री आहे. सो पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. मगाशी तिने अधिक महिना वगैरेचे स्मिताने खूप छान पद्धतीने सांगितलं. जेव्हा जावई होतो तेव्हा फार छान वाटायचं, आता जावई आल्यावर थोडासा प्रॉब्लेम झाला. हा फार मोठा फरक आताच्या ह्याच्यात झाला. तेव्हा सगळं चांगलं सोनं फार सुस्त होतं, आता मात्र त्याच्या पलीकडे गेलं. त्यामुळे जावई आता व्याजासकट सगळं परत घेतोय असं एक फील त्याच्यामध्ये येतो. खरं म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे आशीर्वाद त्यावेळेचे देवाला देता आले असते. असं का दिलं हे काही कळायला मार्ग नाही, पण हरकत नाही. तुम्ही सगळे असतात म्हणजे तुमची परिस्थिती काही माझ्यापेक्षा वेगळी नाहीये, तुम्ही लक्षात घ्या. सगळ्यांची परिस्थिती कमी अधिक याच्यानी तशीच आहे. पण असो, सगळ्यांना पुन्हा एकदा मनपूर्वक शुभेच्छा आणि पुढच्या महिन्यात पुन्हा एकदा आपण भेटू. मिसळीचा आपण आस्वाद सगळेजण घेऊया. धन्यवाद.